गन्धवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माश्रुतशङ्करप्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा शुक्लां ब्रह्मविचारसारपरमम् आद्यं जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्याधकारापहा हस्ते स्फाटकमालिका विधन्ति पद्मासने संस्थिता वन्दे त्वां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां बुद्धिप्रदां शारदाम्। वीणावादिनि वरदे प्रियरस अमृतमन्त्र नव मन मन मे भरदे भरदे वीणावादिनि वरदे काटान्धके बन्धस्तर माहजननी ज्योतिर्मय निर्झर कलुषभेदकमहर प्रकाशभर जगमग जग करते। धन्यवाद धन्यवादाचे दिवण धन्यवाद। आज आपल्या समोर उपस्थित आहे ते विज्ञान कथालेखक कथालेखिका आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या। आतापर्यंत अभ्यास केला त्या पाठांचा, पण आज आपल्या समोर समक्ष विज्ञान लेखक आणि लेखिका उपस्थित आहेत। मी माननीय कोल्हे दादा व माननीय कोल्हे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांचा सत्कार करावा। आज आपल्या इथे उपस्थित आहेत विज्ञान अतिशय सोपे करून सांगणे हे विज्ञान लेखिका माननीय सौ नंदिनी थत्ते मॅडम। त्यांचे वैशिष्ट्य हे आहे की विज्ञान अत्यंत सोपे करून सांगणे। शोधाच्या जन्मकथा या पुस्तकमालेला भारत सरकारच्या नॅशनल कौन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेने बाल साहित्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांना गौरवान्वित करण्यात आलेले आहे। जोरदार टाळ्यांनी या दोघांचा सत्कार करायचा। त्याचबरोबर माननीय श्री डॉक्टर सुधीर थत्ते सर हे मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रातील निवृत्त वैज्ञानिक आहेत। त्यांना डिजिटल इमेज प्रोसेसिंग या विषयातील संशोधनाकरता PhD मिळालेली आहे। लेसरवरील त्यांच्या संशोधनाकरिता परमाणु ऊर्जा विभागातर्फे त्यांना विशेष नैपुण्य पुरस्कारानेही गौरवान्वित करण्यात आले आहे, त्यासाठी जोरदार टाळ्या। मानवधन सामाजिक शैक्षणिक संस्थेचे संस्थापक ज्ञानरत्न पुरस्कार सन्मानित माननीय कोल्हे दादांना विनंती करते की त्यांनी 2 मिनिटं उपस्थितांना मार्गदर्शन करावे। परमादरणीय वंदनीय व्यासपीठावरती आजच्या सगळ्यांना एक दिशादर्शक मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले परमादरणीय श्री सुधीरजी थत्ते सर, त्याचबरोबर नंदिनीताई थत्ते मॅडम, इकडे माझ्यासोबत बसलेले कुलकर्णी सर, उपस्थित विद्यार्थी मित्र मैत्रिणी, मला आज दोघं पण ॲज अ सायंटिस्ट म्हणून ज्यावेळेस आले तर मला असं वाटतं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये बरेच आपले शास्त्रज्ञ या विद्यानगरीमध्ये येऊन गेले, परंतु 2 शास्त्रज्ञ एकाच वेळेस येणं ते पण सोबत तो पहिला सुवर्णयोग आहे। हे भाग्याचं लक्षण आज आपल्या माध्यमातून मिळत आहे। मित्रांनो, कालच मी एक लेख लिहिला पुढच्या पुस्तकासाठी। या ब्रह्मांडामध्ये आजही अशा खूप गोष्टी आहेत त्या अज्ञात आहेत। आपण त्याकडे एक मायक्रोस्कोपिक वेने जर बघितलं तर आपण सुद्धा एक संशोधक शास्त्रज्ञ होऊ शकतो, असा त्या विषयाचा
किंवा त्या लेखाचा आशय आहे. आपण स्वतःमध्ये एक संशोधक लपलेला आहे, हे कधी आपण बघतच नाही. मी मला शोधताना तुम्ही तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, त्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस शोधतात तेच एक संशोधनाचं काम असतं. आपण रस्त्यामध्ये सायकल खराब झाली, ती दुरुस्त करतो, त्याच्यावरती टेम्पररी सोल्युशन काढतो. ह्या सगळ्या गोष्टी किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही काम करतो ते कामातून जे आपल्याला अडचणी समस्या तयार झाल्या त्याच्यावरती जे काही सोल्युशन काढतो, हा सुद्धा एक संशोधनाचा भाग आहे, शोधाचाच भाग आहे. मित्रांनो, आपला भारत देश वैज्ञानिक दृष्टिकोनातून काल, आज आणि उद्या सक्षम आहे हे सिद्ध करण्याचं जबाबदारी पुढच्या पिढीची म्हणजे तुमची असेल. आणि म्हणूनच हे जे काही थत्ते सर आणि थत्ते मॅडम इथे आलेले आहेत आणि ते एक वैज्ञानिक शास्त्रज्ञ म्हणून जे काही योगदान संबंध महाराष्ट्रात जाऊन ते देत आहेत, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून खूप ऋण व्यक्त करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी ह्या भारताला एक दिशा दिली आहे. आपला प्रत्येक भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टिकोन जर जागृत झाला आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण त्याकडे बघितलं तर आपला भारत देश वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून, डिजिटल मध्ये खूप उंची गाठू शकतो. महासत्ता होणारच आहेत, पण त्याही पलीकडे भारत हा सबंध विश्वातील मानवजातीला ज्ञान देण्याचं पवित्र कार्य विश्वगुरु भारत म्हणून करेल. या उद्देशाने आपण सगळेजण एकत्र येऊया. कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी एक पाऊल तुम्ही पुढे टाकावं अशी प्रांजळ अपेक्षा ठेवतो. थांबतो. धन्यवाद. जय भारत, जय भारत. धन्यवाद. यानंतर मी माननीय थत्ते सरांना विनंती करते की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करावं. आजच्या कार्यक्रमाचं नाव आहे विज्ञान गप्पा. बरोबर? गप्पा तुम्हाला मारायला आवडतात का? सगळ्यांना आवडतात. आणि गप्पा खरं म्हणजे असं काहीतरी बा हा आर्ट्स आहे, हा सायन्स आहे, कॉमर्स आहे, मग हे कसे गप्पा मारणार असं काही आपण म्हणतो का? नाही. भाषेचा प्रश्न येतो का? नाही. कोणी हिंदीतनं बोलतो, कोणी मराठीतनं बोलतो, कोणी इंग्लिशमधनं बोलतो, पण आपल्याला जोपर्यंत एकमेकांना समजतं तोपर्यंत आपण गप्पा मारत राहतो त्या भाषेची. तसंच आजच्या कार्यक्रमाचं आहे. आपण छान गप्पा मारणार आहोत. हवं तिथे हव्या त्या भाषेतले शब्द वापरा, तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल, पण बोला. विचारात राहा, विचार करत राहा, सांगत राहा. आता या कार्यक्रमाचं गंमत अशी आहे की गप्पांचा कार्यक्रम आहे. बरोबर? तर खरं म्हणजे एखाद्या विरोधातनं किंवा एखाद्या गमतीतनं सुरुवात करायला हरकत नाही. एक तुम्हाला एक गंमत सांगतो. काय होतं, पप्पू आणि पिंटू असे दोघं मित्र असतात. ते एकदा जंगलात जात असतात. पप्पू नावाप्रमाणे पप्पू असतो, पिंटू थोडा स्मार्ट असतो. अचानक एक वाघ येतो. त्याबरोबर पिंटू काय करतो, पटकन खाली वागतो. त्याला खाली धूळ, माती, वाळू अशी दिसते. ती भरकन त्या वाघाच्या डोळ्यात फेकतो आणि घाईघाईने ओरडतो, चल चल पळ आता पप्पू, नाही तर वाघ आपल्याला खाईल. पप्पू शांतपणे एका जागी उभा राहतो. म्हणतो, मी कशाला पळू, तू वाळू फेकतेस, मी नाही. असं होतं का जगात? नाही होत. आपण एखादी गोष्ट केली नाही म्हणून संपूर्ण येणारं संकट आपल्याला येणारच नाही असं होत नाही. आणि आपणही हे अलीकडेच पाहिलं. कुठेतरी तिकडे चीन देशात कुणीतरी काहीतरी प्रयोग करत होते. नक्की कशासाठी करत होते, काय होते, अजून काही कोणाला त्याचा सुगावा लागलेला नाही आहे. कधी लागेल अशी शक्यता नाही, कमी आहे. पण त्यातनं काही व्हायरस बाहेर पडले. बरोबर? आणि मग त्यांनी सगळ्या जगाला फटका दिला, करोना व्हायरस. आणि सगळ्या जगभर साथ पसरली. आपण काही केलं होतं का? आपण वाळू फेकली होती का? नाही. म्हणून आपण शांत राहू शकतो का पप्पूवर? की नाही. आपल्याला सुद्धा लस निर्माण करायला लागली. बरोबर आहे? एक अलीकडे एक सिनेमा आलाय, जमलं तर जरूर पहा सगळ्यांनी. फार छान आहे. आपल्या भारताने लस बनवण्यासाठी काय काय केलं आणि कशा रीतीने लोकांना ते त्याला नावच त्यांनी व्हॅक्सिन वॉर असे दिलं आहे. आणि दोन प्रकारची वॉर्स ते एकत्र दाखवली आहेत. एक वॉर आहे त्या
व्हायरस विरुद्धच आहे, शास्त्रज्ञांचं वॉर येते. आणि दुसरं आहे ते जागतिक पातळीवर पुढे गेले त्याच्यामागे अर्थकारणही असतं. आमचं व्हॅक्सिन विकलं गेलं पाहिजे, तुमचं नाही. ही जी सगळी परदेशी कंपन्यांची भावना होती त्याच्यामुळे ते आपल्या शास्त्रज्ञांना आणि आपल्या लोकांना कसे त्रास देत होते हे पण त्याच्यात फार छान दाखवलं आहे. आणि तरी आपल्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर मात करून आपल्या देशाची व्हॅक्सिन बनवली आणि आपल्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला प्रत्येकाला व्हॅक्सिन मिळालं ज्याला गरज होती त्याला, आणि आपण त्या साथीतून बाहेर आलो. फार छान रीतीने दाखवलं आहे. तर जगात असं खूप काय काय होत राहतं. इतर लोक काहीतरी करतात आणि आपल्याला त्याचा सामना करायला लागतो. आणि त्याच्यात एक फार मोठं साधन आपल्या हाताशी लागतं आणि ते आहे विज्ञान. आता असं आहे, तुमच्यातले काही जण आर्ट्सचे असतील, काही कॉमर्सचे असतील, काही सायन्सचे असतील. आर्ट्स आणि कॉमर्सवाल्यांना सायन्स लागत नाही का? लागतं. कारण सायन्सची 2 वैशिष्ट्य आहेत. कोणती? एक म्हणजे सायन्स हे खरं म्हणजे अतिशय चांगलं असं साधन आहे, सामर्थ्य आहे. सायन्स म्हणजे शेवट नाही कशाचा, पण सायन्सची सुरुवात आहे. कशा अर्थाने? तर आपल्याला काहीही करायचं असलं तर आपल्याला त्याच्यामध्ये कुठेतरी असं जाणवतं. आता मी इथे बोलतोय तुमच्याशी, खरं म्हणजे संवाद साधायसाठी आलोय, पण सायन्स किती ठिकाणी आपल्याला इथे दिसतंय. पहा, हा फोन मायक्रोफोन आहे, तो कशावर चालतो? सायन्सवर चालतो. तुम्हाला ऐकू येत आहे, हवेतनं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रकाश पोहोचतोय, त्याच्या मागे सुद्धा सायन्स आहे. सगळीकडे सायन्स आहे. आणि त्यामुळे आपल्याला कुठल्याही क्षेत्रात जर काही करायचं असेल तर सायन्स हे साधन म्हणून तर आपल्याला वापरायलाच पाहिजे. आणि सायन्स ही एक विचार करायची पद्धत आहे. सायन्समध्ये काय करतात? पहिले माहिती गोळा करतात, त्याला डाटा म्हणतात, बरोबर? मग तो एक्सपेरिमेंट करून करतात, काही वेळेला लोकांमध्ये फिरून करतात, माहिती गोळा करतात. मग त्या माहितीवर दुसऱ्या टप्प्यात विचार केला जातो, त्याला ॲनालिसिस म्हणतात, लॉजिकल ॲनालिसिस. आणि तिसऱ्या टप्प्यात आपण काहीतरी त्याच्यावरून निष्कर्ष काढतो आणि ते वापरायला पाहतो. हे सगळ्या ठिकाणी होतं. आता असं म्हटलं तर शास्त्रज्ञांनी कुठल्या विषाणूमुळे करोना होतो ते पाहिलं, डाटा गोळा केला, त्याचे काय काय वैशिष्ट्ये ती गोळा केली. दुसऱ्या टप्प्यात त्याचा ॲनालिसिस केला, त्याला कसं विषाणू विरुद्ध व्हायरस, त्या व्हायरस विरुद्ध कशी लस बनवता येईल हे पाहिलं. आणि तिसऱ्या टप्प्यात त्याचा वापर करून बनवलं आणि ते आपल्याला वापरायला दिलं. आता हे काय फक्त व्हायरसबद्दल होतं का? असं नाही आहे. साधं आपण विचार करू, आपण समजा 12वी झाल्यावर आपल्याला करिअर निवडायचं आहे, त्याच्यात सुद्धा हीच पद्धत वापरायला लागते आपल्याला. अगदी आर्ट्सचे असलात तुम्ही किंवा कॉमर्सचे असलात तरी कसं, तुम्हाला पहिले काय करायला लागेल? डाटा गोळा करायला लागेल, माहिती गोळा करायला लागेल, बरोबर आहे? आणि त्या माहितीची सुरुवात कुठनं करायला लागेल? बाहेरून नाही, स्वतःपासून. मला मुळात काय आवडतं इथपासून तुम्हाला प्रश्न विचारायला लागेल, बरोबर आहे? हा सायंटिफिक मार्ग आहे. आपण नाहीतर काय होतं, माणूस सहजपणे जर असं आंधळेपणाने जायचं ठरवलं तर काय होईल? हा, माझे मम्मी म्हणते तू असं कर म्हणून मी तसं कर, किंवा आता काय करणार, पप्पा रागवतील, मला अमुक व्हायलाच पाहिजे, असं म्हणून आपण निवडलं करिअर. आयुष्य कोणाला काढायचं आहे? तुम्हाला. तुम्हाला ते कशा गोष्टीत आवडेल त्या गोष्टी ते करणं जास्त चांगलं का पप्पा काहीतरी म्हणतात, मम्मी म्हणते म्हणून ते करणं चांगलं? हा ॲनालिसिस आहे, तो तुम्ही करायला हवा. तो ॲनालिसिस केल्यावर तुम्हाला कदाचित कळेल की खरंच आहे. आर्ट्सला अगदी गेलं तरी सुद्धा कितीतरी करण्याजोग्या गोष्टी आहेत या जगात. कॉमर्सला गेलं तरी कितीतरी करण्याजोग्या, सायन्सला गेलं तरी आहे. मग काय हरकत आहे मला करायला? आणि अगदी आता कोल्हे सरांनी सांगितलं की आपल्यामध्ये संशोधक निर्माण व्हायला पाहिजे. ते काय फक्त सायन्सला गेले किंवा इंजिनिअरिंगला गेले म्हणजेच होतात असं नाही. आर्ट्समध्ये सुद्धा संशोधनाला व्हावे, कॉमर्समध्ये सुद्धा आहे. कारण हल्ली प्रत्येक गोष्टीचं मी म्हटलं तसं आपण ॲनालिसिस करतो, माहिती घेतो, ॲनालिसिस करतो. चित्र काढायची म्हटली एवढा फरक पडलाय बघा. पूर्वी फक्त कागद आणि पेन्सिलीने चित्र काढायची, मग रंग आले, मग त्याच्यात आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे हे वाढत गेले. आता ते डिजिटल चित्र काढतो आपण, डिजिटली ती हे करतो. आणि आता तिने नाचवता पण येतात, आपल्याला ॲनिमेशन करता येतं. म्हणजे तुम्ही आर्टची आवड आहे, तुम्हाला चित्रकलेची आवड आहे, पण ती चित्र उद्या नाचवायची असतील तर तुम्हाला त्याच्यात सायन्स सुद्धा थोडंसं शिकायला लागेल, हे तुमच्या लक्षात येतं. हा झाला ॲनालिसिस. आणि मग तुम्ही निष्कर्ष काय काढाल की बरोबर आहे,
मला चित्रकला आवडते, पण मी कदाचित ॲनिमेशनला जाऊ शकेन. मग तुम्हाला शोध घ्यायला लागेल पुन्हा. हे काय कशाला तर मी एवढं सांगतोय, हे काही करिअर गायडन्स नाही आहे, पण आपल्याला सायन्सचा उपयोग करून सुद्धा आपल्या रोजच्या जीवनात कसा हे करता येतो ते दाखवतो. की तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असलात तरी ही जी मेथड आहे, याला सायंटिफिक मेथड म्हणतात, ती अशी टप्प्याटप्प्यातनं पुढे 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 जात राहायला लागते आणि हे चक्र चालू राहतं. विज्ञानात असं होत नाही की एकाने शोध लावला संपलं. न्यूटनने काहीतरी 3 नियम केले, एक ग्रॅव्हिटेशनचा 4था नियम सांगितला, बाकीच्यांना काही कामच राहिलं नाही, असं झालं का? असं नाही होत. पुढे काहीतरी आईन्स्टाईन येतो, म्हणतो नाही या नियमात आणखीन बदल करायला पाहिजे, आणि हे चालूच राहतं. आज सुद्धा अनेक गोष्टी अशा आहेत की ज्याचे म्हटलं तर नियम सापडले, पण म्हटलं तर अजून शोध चालू आहे. पण तरीही विज्ञानाची दुसरी गोष्ट आहे, ती सुद्धा आपल्याला तेवढीच महत्वाची वाटते, बरोबर आहे? आणि ती म्हणजे विज्ञानाचा उपयोग. आणि विज्ञानाचा एक उपयोग तर आपल्या सगळ्यांच्या समोरच आहे, बरोबर? मोबाईल फोन त्यांनी किती गोष्टी आपल्याला करून दिल्या. आपण त्याच्यावर रिझर्वेशन करायचो, पूर्वी जाऊन तिथे रेल्वे स्टेशनवर रांग लावायला लागायची, इथले इथे पेमेंट करू शकतो, कारण माझ्यापेक्षा तुम्हीच जास्त यादी द्या, मी देत नाही आता, बरोबर आहे? तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत या मोबाईल फोनने घडतात. आता या मोबाईल फोन विषयी म्हटलं तर आपल्याला कुतूहल असतं, काहीतरी वायफाय वगैरे या गोष्टी तुम्ही पटापट सांगाल, मग कोणीतरी म्हणेल नाही ते ब्लूटूथचा हा फायदा आहे, अमक्याचं हे आहे, बरोबर? हा मोबाईल फोनचा एक महत्त्वाचा भाग असतो, तो म्हणजे डाटा इकडून तिकडे वेगाने जाणं, बरोबर? केबलमधनं जातो. आता या केबलची सुद्धा एक गंमत आहे, वैज्ञानिक गंमत आहे, आणि ती अगदी छोट्याशा प्रयोगातून आपल्याला पाहता येणार आहे. छोटेसे 2 प्रयोग करायचे आहेत, हां, आणि त्याच्यासाठी मदत कोणाची लागणार आहे? तुमच्यापैकी कोणीतरी इकडे स्वतःहून येऊन ते प्रयोग करण्यात मदत करण्याची. हां, तर आपण करूया प्रयोग ते? चालेल. इथे आता एका छोट्याशा बाउलमध्ये एक कॉईन ठेवलेला आहे. दिसतंय तुम्हाला कॉईन? किंचित मागेचा दिसणार नाही अशा अंतरावर. आता दिसतंय? दिसतंय? उंचीमुळे तुमच्या दिसतंय तुम्हाला. टेबल तुमचं ठीक आहे. काय करूया आपण? हा, टेबलावर ठीक असं करू. आता दिसतंय? नाही दिसत. नाही दिसत. आता मी याच्यात पाणी ओतणार आहे आणि तुम्ही जागेवरनं हलायचं नाही, पण जर कॉईन दिसलं त्याच जागेवरनं तर हात वर करायचा, म्हणजे सगळ्यांना कळेल की तुम्हाला कॉईन दिसलं. आधी पुढे 4 जणी जा आणि बघा आहे ना कॉईन ठेवलेला आहे ते त्यांना दिसलं. मागे येत अशा अंतरावर की ते जास्त दिसेल असं. हा, ते त्याच्याच अंतरावर येऊन ते इथे केलं. दिसलं की हात वर करायचं. दिसलं चौघांनाही? कसं झालं कोणी सांगेल? तुम्हाला आधी दिसत नव्हतं कॉईन, तर आधी दिसत नव्हतं, बरोबर? अशाच त्याच जागेवर तुम्ही उभे आहात. मी पाणी इथूनच मागवलं, काही जादूचं पाणी घरून नाही घेऊन आली आहे, बरोबर? आणि तरी आता तुम्हाला कॉईन दिसायला लागलं. ही गंमत कशी झाली? तुम्ही कोणी सांगेल? तुमच्यापैकी कोणी सांगेल? सांगणार कोणी? एक लक्षात ठेवा, इथे परीक्षा नाही आहे. हा, गप्पा मारताना उत्तर चुकीचं दिलं तरी काही हरकत नाही आहे, आपण मित्रच आहोत. हा, म्हणजे गप्पा आपण इतक्या सहजतेने मारणार आहोत की कोणीतरी म्हणालं की अरे इथे कॉफी पिऊ, त्याच्याऐवजी जर कोणी म्हणाल नाही मी तिकडे कॉफी पिऊ, तर आपण तिकडे कॉफी प्यायला जातो. तितक्या सहजतेने गप्पा. हा, सांगणार? ये पुढे पुढे ये, तुझं नाव सांग आणि सांग. कॅमेऱ्याकडे बघून सांग. माझं नाव संस्कार शुक्ल आहे. हे रिफ्लेक्शनमुळे झालं. रिफ्लेक्शनमुळे कशाचं रिफ्लेक्शन आलं? कॉईनचं इंटरनल रिफ्लेक्शन वॉटरवर झालं. रिफ्लेक्शन. हां, रिफ्लेक्शन. बरोबर, त्यांनी उत्तर बरोबर दिलंय. रिफ्लेक्शन का झालं कोणी सांगू शकेल? का झालं? लाईट आधी पाण्यातनं निघाला आणि नंतर कुठे आला? हवेत आला, बरोबर? या ट्रान्झिशन मध्ये त्याचं रिफ्रॅक्शन झालं आणि त्याची डायरेक्शन चेंज झाली, बरोबर? तो रे असा जात होता तो असा वळला आणि तो वळल्यामुळे यांना दिसायला लागला, बरोबर आहे? आता हा रे वळला आणि ही गंमत झाली.
याचा उपयोग काय आहे तुम्ही विचाराल. ठीक आहे, एक प्रयोग झाला ते कळण्यासाठी आपण आणखी एक गमतीदार प्रयोग करणार आहोत. ते इथे काय केलंय आम्ही ते सांगतो. एक भांड आहे आपल्या घरात, अशी रिकामी भांडी असतात, त्यातलं एक भांड घेतलेलं आहे, त्याला एक इकडे होल पाडलेला आहे हा, आणि आतमध्ये एक आरसा ठेवलाय छोटासा. आरसा सुद्धा तुमच्या घरात असेल, कोणीही जाऊन आपल्या मम्मीला विचारलं ते एक बारीकसा आरसा नक्की काढून देईल. बरोबर, हा प्रयोग तुम्हाला घरी पण करता येईल. कारण आता याच्यावर काय लागणार आहे, थोडंसं पाणी, आणि ते पाणी गोळा करायला एक बादली आणि एक बॅटरी. हा, आता काय करायचं आहे, आपण असं बोलू ना, यांच्याचपैकी कोणाला तरी बोलूया. आता या दोघं जण लागतील आम्हाला इथे हे करायला, मदत करायला. कोण येणार होता नवीन? हा, ये तू. आणखी कोणी एक जण पाहिजे? आणि एक जण पाहिजे. हा, ये. तुम्ही काय करायला सांगतो, एकाकडे मी बॅटरी देईन. हा, आता पहिले तू काय करायचं, बॅटरीनी याच्यावर लाईट मारायचा आणि बघायचं की इकडनं या होलवरनं तो बाहेर येताना दिसतोय का. हा, थोडं असं करायला लागेल आणि मग बघायचं. हा, आणि मग तुला तुझा पुढचा भाग तू करायचा आहेस, तोही सांगणार. बघ आधी ऑन कर. आता येतोय का बघ ना असं बाजूनी लाईट तुझ्याच रिफ्लेक्शन. हातावर येतोय का बघ. बघ असं इथे असं येतोय का, हा, हा. Yes. येतोय बरोबर. आणि सरळ जातोय का बघ, का खाली वर जातोय पुढे, तू हात खाली नेला मागे नाही हात, नाही खाली नेला. दूर नेला तर खाली जातोय का वर जातोय का कसं जातोय, हॉरिझॉन्टल जातोय बरोबर, त्याच लाईन मध्ये जातोय. हा, आता काय करायचं आहे, तू कसं लाईट कसं चालू. हा, आता तू इकडे ह्याच्यामध्ये पाणी आहे. हा, ते तू त्याच्यात ओतायचं. आश्चर्य होते की तिकडे धार पडली पाहिजे बादलीमध्ये. हा, आणि गरज पडली तर बादली थोडी मागे पुढे आपण करू बादली. आणि आणखी एक जण आता आपण बोलूया, कोण येणार. हा, ये. आता तू काय करायचं सांगतो, त्यांनी पाणी ओतलं की बाहेर येणार त्या याच्यातनं होलमधनं, आणि मग ते असं खाली जाईल. ते खाली जाईल, त्याची जी धार आहे ते तू असं बोट ठेवायचं, बघायचं की लाईट दिसतो का त्या धारेत. हा, ठीक आहे, करणार आता. तू लाईट लाईट ऑन कर. हा. तू पाणी ओत. तर मी बाजूला होतो, हे तुला नीट करता येईल. आणि लागलं तर जास्त पाणी येत हा. हा, आता बघा सगळ्यांनी नीट. हो बरोबर, हरकत नाही, पटकन होत, भरपूर होत, वाहणार नाही इथपर्यंत होत. बादली थोडी ऍडजस्ट कर. येतोय, धार येते, आणि त्या धारेत लाईट दिसतोय का, दिसतोय, आणि सरळ जातोय का बघ तिकडे दुसऱ्या हाताने. सरळ जातोय का धारेतून वाकून येतोय. धारेतून वाकून येतोय. धारेतून वाकून येतोय बरोबर. आता आणखी कोणीतरी येऊन व्हेरीफाय करणार आहे का. मुलींपैकी कोणी हा, कोणीतरी या आणि बघा सरळ रेषेत चाललंय का वाकलाय. वाकलाय का सरळ रेषेत जातोय. कोण येणार पाहायला. रेअर अपॉर्च्युनिटी नाही का, प्रकाशाचा सरळ जातो, पण आता तो असा वाकलाय बिचारा. पटकन पटकन या. पाणी पुन्हा खायचं बरं का. येतोय का वाकून येतोय का प्रकाश. प्रकाश सरळ रेषेत जातोय का वाकून खाली येतोय. म्हणजे खाली बोट घेऊन बघ. येतोय का बोट. लाईट वरनं मारायला पाहिजे. हा, आला ना, वाकून आला, सरळ रेषेत नाही आला. बरोबर. बरोबर, काहीतरी वेगळं काढलं नेहमीपेक्षा. बरोबर, आता तुम्ही बसायला हरकत नाही. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर प्रकाश असा वाकून आला, नाही तुम्हाला काय म्हणायचंय की आमच्या घरात प्रकाश येण्यासाठी आम्ही नारळ वगैरे आणायचा तो नाही. मग कशाने हा आपण प्रयोग केला, आणि तो मगाचा प्रयोग आणि हा प्रयोगाचा संबंध काय. त्या प्रकारे मगाच्या प्रयोगात काय झालं, लाईटचं झालं रिफ्रॅक्शन बरोबर, आणि त्याने दिशा बदलली. आता इथे त्याच्या पुढचा प्रकार होतोय, तर लाईट या ह्याच्यातनं बाहेर आला
आणि त्या धारेच्या कडेला गेल्यावर त्या धारेची कड अशी एवढी वाकलेली आहे की तो खूप वाकला, एवढा वाकला की तो त्या धारेच्या आत परत गेला. हा, आणि तो धारेतच राहिला. आपण पाहिलं तो धारेबरोबर खाली खाली आला. आता ही जी धार आहे त्याच्या जागी जर आपण ऑप्टिकल फायबर घेतला, म्हणजे काय असतं, एक तंतू असतो, धागा असतो ज्याच्यातून प्रकाश जाऊ शकतो. हा, आणि तिथे काय होतं, तिथे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशी बदलली की त्याची दिशा बदलते आणि तो हवा तसा इकडून तिकडे जातो. आपल्या घरी जी केबल येते, आपण म्हणतो ना इकडे आता इथपासून अमकं हे मिळतं, मग इतका डाटा मिळते, बरोबर, ऑप्टिक फायबर म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली हीच रचना असते की आतमध्ये पारदर्शक द्रव्य असतं आणि त्यातनं प्रकाश बाहेर न पडता जशी ती केबल वळेल तसा वळत जातो आणि आपल्या घरापर्यंत येतो. आणि मग काय होतं, आपण ही बॅटरी आता घेतली आणि जर अशी एकदा ऑन केली एकदा ऑफ केली, बरोबर, तर काय होईल, चालू बंद चालू बंद असं होईल. बरोबर, याच्यातनं आपल्याला काय करता येईल, मेसेज पाठवता येईल का कोणाला, पाठवता येईल. 1010 असं करत तुम्ही पाठवू शकता. बरोबर आहे, किंवा अगदी तुमचं मित्र किंवा मैत्रीण समोर राहत असेल तर तुम्ही खिडकीतनं सुद्धा बॅटरी ऑन ऑफ करून मेसेज पाठवू शकाल. बरोबर आहे, सिनेमामध्ये असतं नाही का, तर तसा तो मेसेज सुद्धा त्याच पद्धतीने ऑन ऑफ होत येतो आपल्याकडे. फक्त तो खूप वेगाने ऑन ऑफ केला जातो आणि त्यातनं आपल्याला हवा तो मेसेज पाहायला मिळतो. आणि मग त्यातनं आपला जो कुठला तिथे सर्व्हर असेल तिथे येतो, मग तिथनं तो आपल्याला डिस्ट्रीब्यूट होतो आणि आपल्या फोनवर पण येतो, आपल्याला पटापट दिसतं. अशा रीतीने ही सगळी माहिती, हव्या त्या गोष्टी आपल्याला पटापट करता येतात. आता पाहायला गेला तर आपण इथे काय शिकलो, विज्ञान शिकलो, पण काही सूत्र वगैरे वापरली का, नाही. काही आकडेवाऱ्या केल्या, गणितं केली, पण आपल्याला कळलं की नाही की कसा येतो आपल्यापर्यंत मेसेज, किंवा आपण पाठवलेला मेसेज कसा जातो त्या केबलमधनं. बरोबर आहे, विज्ञान हे अशा रीतीने आपण जर पाहिलं ना आणि त्याचा असा उपयोग केला तर आपण कुठेही गेलो तरी आपल्याला त्याच्याविषयी गंमत वाटेल. आणि म्हणून या दृष्टीने आपण सगळीकडे पाहायला हवं. याच्यातनं काय होतं, खरं तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्याला प्रश्न विचारायला हवा की असं का होतं. बरोबर आहे, आणि त्याचं कुठल्याही आकडेवाऱ्यात किंवा गणितात किंवा सूत्रांमध्ये उत्तर पाहायला द्यायची गरज नाही. फक्त आपलं डोकं वापरायचं, थोडीफार नवीन काही प्रिन्सिपल्स असतील ती कुठेतरी लागली तर वापरायची आणि त्याचं उत्तर काढायचं. आणि खरं म्हणजे आम्ही सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये सांगणार आहोत ते आपल्या या गप्पावर तुम्ही भरपूर प्रश्न सुद्धा विचारा आजूबाजूच्या गोष्टींविषयी. आपण खूप पाहतो आजूबाजूला, आणि खरं म्हणजे जिथे पाहाल तिथे सगळीकडे विज्ञान आहे. थोडा विचार केला तर आपल्याला प्रश्न सुचायला लागतात आणि आपल्याला त्याची उत्तरं पण सुचायला लागतात. पण उत्तरं असं कोडं नाही विचारायचे की काहीतरी मलाच उत्तर माहिती आहे मीच ते कोडं म्हणून विचारलं. पण एखादा प्रश्न तुमच्या मनात आपोआप येतो आणि मग तुम्ही विचारता हे असं का, आणि मग आपण इथे कुठेतरी विचार करून काढता येतं का आपल्याला उत्तर, हा प्रयोग करून पाहणार आहे. हे करण्याची गरज काय आहे, मगाशी सांगितलं तसं की पहिली सुरुवात कुठनं होते, डाटा सुद्धा आपण गोळा करतो, माहिती गोळा करतो. पहिले आपण स्वतःला प्रश्न विचारतो, मला पुढे आयुष्यात काय करायला आवडेल असा प्रश्न आहे. आणि मग त्याच्या उत्तरातनं आपण आपल्या करिअरचा शोध सुरू केला. आपण संशोधकासारखंच काम केलं खरं तर. आणि असं संशोधन प्रत्येकाला शक्य आहे. कुठल्याही क्षेत्रात गेला तरी तुम्ही संशोधक बनू शकता. कारण काय तुमच्या मनात असतं सतत, मला वाटतं ते नंदिनी छान रीतीने सांगेल. कुठल्याही छोट्या गोष्टीमध्ये विज्ञान ऍक्च्युली लपलेलं असतं. तुम्ही आता समजा शाळेतनं घरी गेलात आणि आईला सांगितलं की मला भूक लागली, तर पोहे हवेत म्हटलं तर आई पटकन करून देईल, बरोबर. पण ते जर तुम्ही इडलीच हवी म्हटली तर लगेचच्या लगेच आईला करता येईल का, नाही. याच्यामध्ये पण विज्ञान लपलेलं आहे, बरोबर. कुठल्याही गोष्टीमध्ये विज्ञान लपलेलं आहे. तर असे तुमच्या मनामध्ये जे रोजच्यातले काहीही प्रश्न असतील ते तुम्ही आम्हाला विचारावेत अशी आमची अपेक्षा आहे. कारण विज्ञान हे काही फक्त पुस्तकं, प्रयोगशाळा याच्यामध्ये लपलेलं नाही आहे. बारीक बारीक गोष्टी आहेत. आता आपण आजही आपण लिहायला कागदाचा वापर करतो,
हा कागदाचा शोध लावण्यापूर्वी पण कोणीतरी लिहित होतेच. ऊर्जापत्र वापरत होते, काही झाडांच्या साली वापरत होते. पण साई लून नावाचे चिनी शास्त्रज्ञाला असं वाटलं की हे ऊर्जापत्रावर लिहिणं त्रासदायक आहे, कारण ती झाडाची पानं वाळलेली फाटतात, त्याच्यावरची शाई पुसट होते. आता आहे त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगलं करावं या भावनेतनं मग त्यांनी विचार केला. त्यांनी काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी एकत्र केल्या, त्या भिजत घातल्या, कुटल्या, मग त्याचा लगदा करून वाळवला आणि त्यातनं कुठेतरी पहिला कागद तयार झाला. तो पहिला कागद अर्थातच आज तुम्ही वापरता त्या कागदापेक्षा खूप साधा होता, इन्फिरियर होता असं म्हटलं आपण तरी चालेल, पण तो त्या ऊर्जापत्रापेक्षा चांगला होता. म्हणून तिथून कागदाचा प्रवास सुरू झाला. आणि हा प्रवास करायला साईलूंनी काही वैज्ञानिक शिक्षण घेतलं होतं असं नाही, पण त्यांनी काय केलं, भोवतालच्या परिस्थितीवर विचार केला आणि यापेक्षा मी अधिक काहीतरी चांगलं करू शकेन, ते करण्यासाठी मला प्रयत्न करू दे, यातनं तो विचार करून पावलं पुढे टाकत गेला. आणि तुम्हालाही असेच काहीतरी रोजच्या जीवनात प्रश्न पडत नक्की असणार. ते प्रश्न काय आहेत याचा कुठेतरी आज आपल्याला शोध घ्यायचा आहे. मग आपण सगळे मिळून त्याची उत्तरं शोधू. ठीक आहे, तुम्हाला प्रश्न सुचेलच आणि तुम्ही विचारालच, पण मीच आधी विचारतो. नंदिनीने सांगितलं तुम्हाला की लगेच नाही करतायत ते इडली, आणि तुम्ही सगळे हो हो म्हणाले. मला नाही पटत. का नाही करतायत? कारण सांगा. माझं नाव तनिष्का ज्ञानेश्वर गंधळे. इडली लगेच नाही बनवता येणार कारण त्या पिठाला फर्मेंट व्हावं लागतं. बरोबर. बरोबर, पिठाला फर्मेंट व्हायला लागतं. हे म्हणजे पुन्हा विज्ञानच आलं की नाही. अशा रीतीने विज्ञान असतं प्रत्येक गोष्टी. असे आपल्याला काय प्रश्न पडतात, विचार करायला हरकत नाही, आपल्याला सुद्धा सुचायला लागते. आणि कदाचित आपणच गप्पा मारता त्याची उत्तरं काढू. चालेल? सुचतायत कोणाला काही प्रश्न? आता मी एक गंमत सांगतो, कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. उत्तर एक वेळ चुकीचं असू शकेल किंवा उत्तर माहितीही नसेल. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मलाच काय, विज्ञानाला सुद्धा माहीत नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण तरी कुठलाही प्रश्न चुकीचा नसतो. त्या प्रश्न न घाबरता विचारा, बिनधास्तपणे विचारा. शाबास. मी पहिला प्रश्न विचारते, मी टाळ्या वाजवून तिचं कौतुक करते. नमस्कार, माझं नाव ईश्वरी वैरागकर. मला असा प्रश्न होता की आपण घरी आई आपली जेवण बनवत असते, तर ते जे भांडे असतात तर कधी म्हणजे आजीकडे जर्मनचे भांडे आजी वापरते आणि माझी आई स्टील आणि तांब्याची वापरत असते. तर त्यात म्हणजे जर्मनमध्ये का नाही म्हणजे जेवण बनवायचं असं म्हणतात की विष तयार होतं असं वाटतं. तू काही बरोबर आहे, चांगला प्रयत्न केला तिने. प्रश्न विचारता उत्तरही दिलेलं आहे की जर्मनच्या भांड्यामध्ये का बनवू नये असा प्रश्न तिचा होता. आणि एका घरामध्ये कुठे तिच्या आईकडे तांब्याचं वापरलं जातं. आपण जेव्हा पदार्थ बनवतो तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळं आपण कधी काही पदार्थ जे घालतो त्या सगळ्याची मिळून काही रासायनिक क्रिया होत असते. भांडं तांब्याचं किंवा कुठल्या वेगवेगळ्या धातूचं असेल त्यानुसार ती रासायनिक क्रिया बदलते. तर शास्त्रज्ञांना असं आढळलेलं आहे की जर्मनच्या धातूमध्ये जर हे केलं तर त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो. म्हणून शक्यतो स्टीलची किंवा तांब्याची, पितळेची भांडी वापरावी. तांब्या पितळेच्या भांड्यांना कलई लावावी लागते. आणि आजकालच्या आधुनिक जमान्यामध्ये पुष्कळदा शहरांमध्ये कलईवाले पटकन सापडत नाहीत. मुंबईत तर सापडणं खूप कठीणच आहे. तर त्यामुळे काही लोक तांब्या पितळेपेक्षा स्टील हल्ली वापरणं प्रिफर करतात. असं आहे त्यातलं. याची आणखी एक दुसरी बाजू पण आहे आणि ती आपल्या प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांना माहिती होती. ती म्हणजे आपण जेव्हा खातो तेव्हा त्यात ज्या भांड्यात आपण ते बनवतो त्याचा काहीतरी त्या खाण्यावर परिणाम होतो. आणि म्हणून आपल्याला पूर्वापार अशा प्रथा सांगण्यात आलेल्या आहेत की हे अमुक बनवायचं असेल तर अशा रीतीने बनवा. उदाहरणार्थ पूर्वापार अशी परंपरा आहे की घरी जेव्हा आपण भाकरी, पोळी, काही जे काय चपाती जे काय बनवू त्याच्यासाठी तवा वापरायचा, तो लोखंडाचा वापरा. का वापरायचा? तर त्या आपण जेव्हा ते भाजतो तेव्हा त्यातल्या भागाची काही भाग त्याच्यात किंवा इव्हन कढई सुद्धा सांगतात काही भाज्या या कढईमध्येच करा. का? लोखंडाच्या कढईतच करा, कारण त्यातला लोखंडाचा अंश त्या खाण्यात जातो
त्याची चव चांगली होते. तुम्ही कदाचित पाहिलेही असेल की लोखंडाच्या कढईत केलेलं पिठलं जास्त चांगलं लागतं आणि त्याच्याबरोबर लोखंडाचा अंश जातो. त्यामुळे आपल्या शरीरात लोखंडाची गरज असते, बरोबर आहे, लोहाची, आयर्न किंवा फेरम. कशात लागतं आपल्याला माहिती आहे. आपल्याला एक लाल रंगाचा द्रव आहे, त्याच्यात असतं ते. कुठलं द्रव आहे आपल्या शरीरात फिरणारा लाल रंगाचा? रक्त. पण रक्तात काय असतं? हेमोग्लोबिन. ते तयार होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आता एवढं सगळं त्यांनी प्रयोगातून कुठेतरी पूर्वापार काढलेलं होतं आणि आयुर्वेदात सुद्धा असं म्हटलेलं आहे की हे वापरा. त्याच्यानंतर लाटण्यासाठी ते सांगायचे की संगमरवराचं पोळपाट वापरा, कारण संगमरवर म्हणजे काय असतं, कॅल्शियम असतं त्याच्यामध्ये, किंचित अंश जातो, रोज थोडा थोडा पण नियमितपणे जात राहतो. त्यांनी पुन्हा आपल्याला हाडांना जाताना बळकटी येते. अशा रीतीने आयुर्वेद शास्त्रात सुद्धा पूर्वी या सगळ्याचा विचार केला होता. दुर्दैवाने मधल्या काळात आपण हे सगळे ग्रंथ बाजूला गुंडाळून ठेवले आणि लोक हौसेने म्हणाले ती पुराणातली वाक्य आहेत, त्याला काय अर्थ नाही, आपण आपल्या डॉक्टरकडे जाऊ आणि गोळ्या घेऊन टाकू चार. पण अशा रीतीने घेतलेलं कॅल्शियम किंवा आयर्न हे जास्त चांगलं असतं. आयर्नच्या गोळ्या घेऊन त्याचे सुद्धा दुष्परिणाम होतात, अनेकांना त्रास होतात. त्यामुळे ते घेण्यापेक्षा अशा रीतीने घ्या, हे पूर्वापार सांगितलेलं आहे. ते सायन्स होतं, पण ते आपल्या रोजच्या व्यवहाराचा भाग बनलेलं होतं. आणि तसंच आताही व्हायला हवं की सायन्स हा आपल्या रोजच्या जगण्याचा भाग बनायला हवा. पुढचा प्रश्न कोण विचारतंय? मुलींनी सुरुवात तर केली आहे, मला खात्री आहे मुलं काही मागे नाही राहणार. ये पुढे, शाबास. माझं नाव कृष्ण आहे. माझा प्रश्न असा होता की कांदा कापताना डोळ्यातून पाणी का बरं येतं? आता तुलाच प्रश्न विचारते. कांदा जेव्हा कापला जातो तेव्हा तुला वास येतो त्याचा काही तीव्र? हा, येतो. कशाचा वास असतो? कांद्याचा. कांद्यामध्ये सल्फरची संयुग असतात, कंपाऊंड्स, ती त्याचा तीव्र वास असतो. त्याच्यातनं गॅस बाहेर पडतो आणि तो तुमच्या डोळ्यामध्ये जातो. आता डोळ्याला गेल्यावर आपल्या डोळ्याला चुरचुरतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तो वायू आपल्याला अपायकारक होऊ नये, डोळ्याला त्रासदायक होऊ नये म्हणून शरीराची नॅचरल प्रतिक्रिया ती वॉशआउट करण्याची असते. तो वायू तिथून निघून जावा म्हणून. जसं डोळ्यात काही गेलं तरी आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं, तसं तो कांद्याचा वायूचा संसर्ग आपल्या डोळ्याशी झाला संपर्क की पाणी येतं आणि तो वॉशआउट होऊन तिथून येतं. त्यामुळे जर तुम्ही कांदा न रडता कांदा चिरायचा असेल तर कांद्याचे 2 भाग केल्यावर तर जर अर्धा भाग, दोन्ही ते अर्धे भाग थोडा वेळ पाण्यात भिजत ठेवले, थोड्या वेळाने चिरलं तर तो वायू पाण्यात आधी मिसळून जातो आणि मग डोळ्यातून पाणी न येता तुम्ही कांदा चिरू शकता. करून बघा प्रयोग. चांगला प्रश्न विचारला. नाव सांग. माझे नाव शैला आहे. पाऊस पडल्यावर मातीचा वास काय येतो? मातीमध्ये काही विशिष्ट ऑक्साइड्स प्रकारची एक द्रव्य असतात. आता होतं काय, पाणी पडल्यावर त्यांच्यावर त्यातनं एक विशिष्ट प्रकारचा वायू बाहेर पडतो. विशेषतः जर खूप तापलेलं असेल, माती खूप तापली असेल आणि मग पाऊस पडला तर एक जास्त असं छान एक त्याला भूतगंध असा शब्द आहे आपल्याकडे, तो येतो. कारण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात ती द्रव्य तयार झालेली असतात वरच्या भागात. त्यामानाने एकदा पाऊस होऊन गेला की ती वाहून जातात आधीची द्रव्य, मग नवीन पुन्हा पाऊस पुन्हा पडत राहतो. पावसाळ्यावर तो छान वास येत नाही. सुरुवातीला नवीन असतो जेव्हा तेव्हाच येतो, कारण ती रिॲक्शन त्यावेळेला होते. आधीची गरम झालेली माती तिची पाण्याशी झाल्यामुळे हायड्रोलाइज होतो ती रसायनं आणि त्याचा तो सुगंध असतो आणि तो आपल्याला आवडतो. माझं नाव हिताक्षी चव्हाण आणि मी इयत्ता 9वीत शिकते. माझा प्रश्न असा आहे की मी म्हणजे भरपूर वेळेस मी ऐकलेलं आहे की कारल्यांसोबत वांगी खात नाही, तर हे खरं आहे का किंवा याच्या मागे काही सायंटिफिक रिझन आहे का? कारल्यासोबत वांगी खात नाही. आयुर्वेदातला ही संकल्पना आहे. आयुर्वेदात बऱ्याच गोष्टींना विषम अन्न असं म्हणतात. विषम म्हणजे समच्या विरुद्ध, सारखी नाही, एकमेकांची जुळणारी नाही.
काय होतं, प्रत्येक अन्नाबरोबर जी आपल्या पोटात गेल्या रसायनं निर्माण होतात, ती रसायनं दुसऱ्या अन्नाबरोबर घेतल्याने होणाऱ्या रसायनांची भेटी जोडती असतातच असं नाही. आणि ही जोडी तशी आहे. पण असे पुष्कळ आहेत पदार्थ की जे आमच्याबरोबर अमुक खाऊ नये असं आपल्याला सांगतात. विशेषतः तुमच्या घरात जर आजी वगैरे कोणी असेल पूर्वीची माहिती असणारी, तर ती आपल्याला सांगते नाही नाही ते आमच्याबरोबर अमुक नको खाऊ. उलटही सांगतात की आमच्याबरोबर तमकं खा. उदाहरणार्थ असे काही खरंच चांगले उपाय आहेत की जे आपण केले तर आपल्याला कळतं की अरे हा उपाय फार छान आहे. साध्या ज्या गोष्टी असतात, तीळ आणि जिरं किंवा बडीशेप, साखर आणि बदाम, अशा गोष्टी खाऊन तुम्ही तुमच्या डोळ्याचं आरोग्य, दातांचं आरोग्य वगैरे सुधारू शकता. असे पूर्वापार चालत आलेल्या गोष्टी आपल्याला माहिती होतात. पूर्वी काहीच लोकांपुरती ही माहिती होती मर्यादित, पण आता सुदैवाने इंटरनेटवर अनेक ठिकाणी अशी माहिती लावणाऱ्या सरकारी आणि आयुर्वेदिक यांच्या पण आयुषच्या वेबसाईट्स पण आहेत. त्याच्याकडून आपण ही माहिती पाहू शकतो आणि त्यातनं आपल्याला हे माहिती आहे. पण कुठलीही वेबसाईट मात्र पाहत सुटायची नाही, कारण इंटरनेटवर अशाही वेबसाईट आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते उत्तर मिळवता येतं. जगात भूत असतात, जादूटोणा करता येतो, बरोबर अमुक आहे, इथपासून तर पृथ्वीवर परग्रहाचे लोक यापूर्वीच आलेले आहेत आणि ते आपल्यावर राज्य करतायत. इथपर्यंत कुठल्याही याला बऱ्याचदा कॉन्स्पिरसी थिअरी म्हणतात. त्या अशा गोष्टींपासून दूर राहायचं ज्या वेबसाईट ऑथेंटिक आहेत. उदाहरणार्थ मी सांगितलं की आयुष सारख्या याच्यात तुम्ही हे करू शकता, किंवा इव्हन मेडिकल याच्यात सुद्धा अमेरिकन यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरची माहिती तुम्ही वाचू शकता. हे केलं तर तुम्हाला अशी, पण आपण त्या अमेरिकन वेबसाईटमध्ये ही माहिती मिळणार नाही, आयुषमध्ये अशी मिळेल. माझं नाव प्रवीण आहे. सर, आपल्या जो आकाशातून म्हणजे सूर्यातून प्रकाश पडतो तो पृथ्वीवर पडतो, बरोबर? आपल्याला आकाश निळं दिसतं, मग चंद्रावर का तसं दिसत नाही? चंद्रावरून बरोबर, चंद्रावर ब्लॅक दिसतं पण पृथ्वीवर नाही. आता मीच तुला एक प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत करतो. आकाशातनं सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो, थेट आपल्याकडे येतो का मध्ये काही आहे आणखी? काय आहे? ओझोन लेअर आहे. ओझोन लेअर में आणखीच पण बरंच काही काही आहे ना मध्ये. असं केलं आपण काय घेतो? ऑक्सिजन, हवा घेत असतो, बरोबर? हवेचा थर आहे आणि त्या हवेचा थराचा भाग हवा आहे आणि त्याचाच एक भाग वरती ओझोन लेअर पण आहे. होतं काय, सूर्याकडनं येणारे किरण आधी येतात. आता ही हवा आहे म्हणजे काय, ॲटम्स आणि मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावर येऊन आदळतात ते किरण. आदळल्यावर काय होतं, आपण कॅरम खेळतो तेव्हा जसं होतं तोच प्रकार होतो की इकडून तिकडे असे ते उडतात, स्कॅटर होतात त्याला म्हणतात. आणि हे स्कॅटरिंग तुम्ही कदाचित तुमच्याकडे कोणी जर फार चांगला कॅरम खेळणार असेल किंवा क्रिकेट तर तो सांगू शकेल, या अँगलला बरोबर स्ट्रायकर मारला तर तो तिकडे बरोबर याच्यात जाईल. किंवा क्रिकेट खेळणार असेल तर बॅट अशी धरली ना की बरोबर तिकडे बाहेर जाईल, 6 असं सांगता येतं. तसं तर कोण कुठला आहे याच्याप्रमाणे ते रंग वेगवेगळ्या दिशांनी जाणारे बदलतात आणि म्हणून आपल्याला आकाशाचा रंग निळा दिसतो दिवसा, पण सर्व वेळ दिसतो का? रात्री कुठला दिसतो? ब्लॅक. आणि आणखी एक तिसरा रंग सुद्धा दिसतो. केव्हा दिसतो तो? सकाळी, बरोबर. तो कुठला असतो? ऑरेंज, बरोबर. अँगल जसा बदलतो तसा कलर बदलतो. त्यामुळे वर्ण जेव्हा येतो तेव्हा तो आपल्याला ब्लू दिसतो दिवसा, अजिबात येत नाही तेव्हा ब्लॅक दिसतो. हॉरिझॉन्टली येतो तेव्हा रेड कलर आपल्या डोळ्यात जास्तीत जास्त पोहोचतो. पण आता चंद्रावर असं हवा आहे का? नाही. त्यामुळे असं काही अडवायचा प्रश्न नाही कोणी. त्यामुळे तो प्रकाश असा अडवून स्कॅटर होण्याचा वगैरे प्रश्न नाहीये. त्यामुळे चंद्रावर इव्हन अन्य ग्रह किंवा तारे ठिपक्यासारखे दिसतात आणि सूर्य फक्त तेवढ्या गोलात दिसतो. आजूबाजूला असं आपल्या पृथ्वीवर जसं त्याच्या भोवती दिसतं तेज किंवा आहे तसं दिसत नाही, तेवढंच दिसत. तर माझं नाव श्वेता विजय शिंदे आहे. तर मला सर एक प्रश्न आहे की आपण नॉनव्हेज खातो ना, तर त्याच्यावर मिल्क पिल्याने आपल्या बॉडीला असं कोड वगैरे ते कसं काय? नॉनव्हेज खाल्ल्याने असं आहे की
पोट येतच असं नाही आहे, पण ते पुन्हा मागाशी मी जसं सांगितलं ना की आयुर्वेदात 2 वेगवेगळी विषम अन्न खाल्ली तर काही वेळेला दुष्परिणाम होतात, पण हे दुष्परिणाम पुन्हा व्यक्तिप्रमाणे बदलतात. आयुर्वेद आणि इतर जी आपली ॲलोपॅथीची आहेत ना त्याच्यामध्ये सायन्सेस त्याच्यामध्ये फरक काय आहे की इतर जी सायन्सेस आहेत ती एका अर्थाने सब गोडे 12% प्रकारे ट्रीट करतात. मला बीपी आहे, मला ही गोळी दिली, त्याला बीपी आहे, त्याला गोळी, माझं डोकं दुखलं मी मेटासिन घेणार, त्याचं दुखलं तो मेटासिन घेणार, आमचं डोकं दुखणं थांबणार. असं का होतं? कारण ते मेटासिन फक्त एका पॉइंटला ऍक्ट होतं आणि काय करतं ते पेनचं सेन्सेशन आहे ते ब्लॉक करतं. आयुर्वेद असं करत नाही. आयुर्वेद तुमच्या त्या पेनच्या रूटवर ऍक्ट होतं आणि ते घालवतं. त्यामुळे काय होतं की प्रत्येकाचं पेनचं कारण वेगवेगळं असू शकतं व्यक्तीप्रमाणे. म्हणून आयुर्वेदात ते पुष्कळ गोष्टी करतात, नाडी परीक्षा करतात, विचारतात त्याच्याप्रमाणे ऋतू कोणता आहे, हे कोणता आहे, याप्रमाणे करतात. तसंच हाही प्रकार की प्रत्येक व्यक्तीला असंच होईल असं नाही, पण तुम्ही एखाद्या वैद्याकडे गेला तर त्याला विचारलं की मला हे त्रास आहेत आणि मी हे करते तर मला असा त्रास होईल का, तर ते तो सांगू शकेल. त्याच्यासाठी तुम्हाला त्याला जाऊन विचारायला लागेल चांगल्या निष्णात वैद्याला. असं सरधोपट स्टेटमेंट आयुर्वेदात करता येत नाही. माझे नाव कुंतल देसले, मी 9th स्टँडर्ड माझा प्रश्न असा आहे की जगामध्ये एक डेड सी नावाचा एक समुद्र आहे, त्याच्यामध्ये सॅलिनिटी नाही, म्हणजे नमकचं प्रमाण नाही आहे, त्याच्यात नमकच नाही. तर मी तिथे वस्तू असतात ना, ऑब्जेक्ट तर फ्लोट करतात आणि जे असे आपले समुद्र घेतले सगळे इंडियन ओशियन, त्याच्यामध्ये सॅलिनिटी असते, मग ते फ्लोट का नाही करत त्याच्यामध्ये? ऍक्च्युली किंचित सांगताना कन्फ्युजन झालंय. डेड सी मध्ये सॅलिनिटी अजिबात नाही आहे असं नाही, उलट आहे. डेड सी सॅलिनिटी जास्त आहे, मीठ जास्त आहे, ते जास्त खारट आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये सहजपणे फ्लोट करता येतं. कारण मीठ आपण पाण्यात टाकलं की जे सोल्युशन तयार होतं त्याची डेन्सिटी हायर असते आणि आपल्या बॉडीची डेन्सिटी पाण्यापेक्षा फार जास्त नाही आहे, म्हणून तर आपण पोहू शकतो. नाही तर आटोकाट प्रयत्न केले तरी आपल्याला पोहता आलं नसतं. जर आपण पुरेसा असा श्वास आत घेतला आणि माहिती असेल ना तर तो माणूस असा नुसता हात बाजूला ठेवून सुद्धा सहजपणे तरंगत राहू शकतो, कारण आपली डेन्सिटी जस्ट पाण्याच्या आसपासच आहे. पण त्या सीची किंचित जास्त डेन्सिटी असल्यामुळे अधिक सहजपणे तरंगता येतं. बाकीच्या समुद्रामध्ये आता हा फरक का पडला? तर डेड सी जिथे आहे तिथे पूर्वी समुद्र होता, तो कोरडा झाला, मग पुन्हा नंतर तिथे थोडंसं पाणी भरलं गेलं कमी प्रमाणात की हे वर आल्यावर, आणि तिथे तो डेड सी झालेला आहे. त्यामुळे तिथे ती राहिलेली सॅलिनिटी आधीच्या समुद्राची कमी पाण्यात मिसळल्यामुळे तो जास्त खारट झालाय. माझं नाव गौरव भागवत आहे. माझा प्रश्न असा आहे की एरोप्लेन मध्ये कसं होतं? बरोबर आहे. एखादा कागद घेतला ना, एक कोणाकडे मला कागद मिळेल का इथे, साधा कागद शक्यतो न चुरगळलेला असा जर मिळाला तर हा घे कागद घे. तो हा ठीक आहे, तो दुसरा आणखी जातो. आता काय करायचं आहे बघ ना, मी तुला दाखवणार असा बघा. हा कॅमेराकडे बघू नये का? आता काय करायचंय, तो कागद असा जवळ धरायचा आपल्या आणि त्याच्या वरनं वेगाने फुंकर मारायची जोरात. हा आता काय केलं तू? फुंकर मारलीस. हा वरनं मारलीस का खाल्लं? वरनं मारली आणि तरी कागद वर उडाला. खाल्लं मारली असते आणि असं वर ढकलला गेला असतं तर कळलं असतं. आता का उडाला वर? काय अंदाज आहे तुझा? हवेचं प्रेशर. बरोबर, त्यांनी क्लू बरोबर घेतला, हवेचं प्रेशर. मग काय झालं असेल, कमी का जास्त? वरती जास्त झालं असेल नक्की. बरोबर आहे, वरती वेगाने हवा जायला लागली आणि तो आकार कसा आहे पहा, त्याचा आकार असा आहे.
इथे परत एकदा फुंकार मार, माझ्या लक्षात ठेव. असा विशिष्ट आकार आहे त्याचा, बरोबर. वर जाऊन असा खाली येतो तो. त्यामुळे काय होतं, वेगाने फुंकार मारलेली हवा पसरायला लागते आणि हवा पसरली तेवढीच हवा की तिचं प्रेशर कमी होतं आणि खालच्या प्रेशरमुळे ते वर उचलला जातो कागद, बरोबर. विमानाच्या पंख्याला सुद्धा असाच आकार दिलेला असतो, त्याला एरोफाईल म्हणतात. आणि त्याच्यावर जेव्हा विमान आपण पाहतो ना, आधी जमिनीवर धावत जातं आणि मग उडतं, ते वेगाने धावत जातं, त्यामुळे त्याच्यावरनं वेगाने हवा मागे जात असते आणि त्या पंख्यांखाली दाब निर्माण होतो जो त्याला वर उचलतो आणि त्यामुळे विमान वेगाने पुढे जात राहतं. विमान जर पुढे जाण्याचं थांबलं तर ते खाली येईल. माझं नाव देनीजी मोरे. सर, जेव्हा आपण हलका पाऊस पडतो तर सूर्याच्या रिएक्शनमुळे रेनबो कसं बनतो? सूर्याची रिएक्शननी रेनबो कसा वाढतो? हलका पाऊस पडतो तेव्हा रेनबो मिळण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी असायला लागतात? तू पाहिलेस रेनबो? पाहिलाय. मग आता रेनबो पडतो तेव्हा जर सगळं आकाश ढगाळलेलं असेल, पूर्ण काळपट्ट, तर रेनबो दिसतं का? नाही दिसत. मग काय असतं रेनबो दिसतं? थोडं आकाश सूर्य दिसला पाहिजे आणि सूर्याच्या बाजूला दिसतं का विरुद्ध बाजूला दिसतं? विरुद्ध बाजूला दिसतं. मग काय होतं, इकडच्या बाजूला ढगातनं पाऊस पडतोय आणि ते पाण्याचे कण तरंगतायत वर थेंब, आणि इकडनं सूर्याचा प्रकाश आला आणि काय झालं, मगाशी त्यांनी सांगितलं तोच प्रकार होतो. मगाशी काय झालं, पाण्यामध्ये रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन अशा दोन्ही गोष्टी झाल्या, त्या होतात. आणि आपण त्या ह्याच्यात पाहिलं ना, आकाश निळे का दिसतं, वेगवेगळ्या दिशांनी वेगवेगळे रंग जातात. तेच इथे होतं. त्या थेंबातनं जेव्हा हे जातो प्रकाश आणि आपल्या डोळ्याकडे येतो, तेव्हा वेगवेगळ्या कोणाप्रमाणे वेगवेगळे रंग येतात आपल्या डोळ्यात. त्यामुळे आपल्याला ते रंग दिसतात. ते कोणत्या क्रमाने दिसतात? निळा, पिवळा, कोणते साखर? लाल, पिवळा, ऑरेंज, निळा, तांबडा. नाही, कोणाला सांगते रागेने? with pure violet, indigo, blue, green, yellow, orange, red. And which is at the top and which is at the bottom? Violet is at the top and red is at the bottom because of deviation of light. Violet has the smaller, less deviation. Violet is deviated less and red is deviated the most. Agreed? Somebody say no here. Okay, so what is your answer? Come here. Come here, no. There is nothing wrong in saying no. Yes. Yeah, right. No, orange. What he has told is correct. That sequence is with pure, and that's how it happens. Okay. माझं नाव आदर्श सूर्यवंशी. माझा प्रश्न आहे की जे आपली इलेक्ट्रिसिटी आहे, तर आपण मॅसेज वगैरे कॉल वगैरे करतो, तर मग वायफायवर इलेक्ट्रिसिटी चालू का? वायफायवर इलेक्ट्रिसिटी चालू का? का नाही चालू शकत? त्याचं गमतीदार उत्तर देऊ आधी तुला. हा, ठीक आहे. तू जिन्यावरनं चढून जाऊ शकतोस? जाऊ शकतो. आता मी तुला सांगितलं फक्त करंगळी लावायची दोन्ही पायांची, बाकी कुठला पाय टेकता का नाही. जिन्यावरनं चढून दाखव. येईल? नाही येणार. का नाही येणार? कारण मी एवढं लोड घेऊ शकत नाही, बरोबर आहे. तेच वायफायचं होतं की वायफायचा सिग्नल खूप मायन्यूट असतो, तो आपल्याकडून मेसेज आणतो पण होतं ॲम्प्लिफाय करायला लागतो. ते काम सगळं आपल्या मोबाईलमधलं हे करतं, म्हणून तर मोबाईलमध्ये बॅटरी टाकायला लागते आपल्याला किंवा चार्ज करायला लागतो मोबाईल, बरोबर. ते काम होतं आणि तो सिग्नल मोठा होऊन आपल्याला ऐकू येण्या इतकं सिग्नल वाढ मिळतो, पण तो सिग्नल एवढा स्ट्रॉंग नसतो की आपल्याला त्याच्यावर आपला दिवा, गीझर वगैरे असं AC असं काही चालवता येईल.
म्हणून आपण वायफायवर चालू शकत नाही. नाही तर सोपं झालं असतं, घरात वायरिंग करायची गरजच नव्हती. बरोबर. मेरा नाम रश्मि कामत है। मेरा प्रश्न ये है कि कैप्लस लॉ का स्टोरी क्या है? कैप्लस लॉ केप्लर्स लॉ स्टोरी हिस्ट्री क्या है? ऍक्च्युली केप्लर्स लॉ कसा काढला? थोडी गमती झाली माहिती. ती हिस्ट्री विचारली आहे की डाटा कसा गोळा करतात या दृष्टीने पाहण्याजोगी आहे. की आकाशात हा इकडे तारा दिसला, इकडे हा ग्रह दिसला, अशा नोंदी करत गेले आणि हे त्याला असं दिसलं की हे काहीतरी विशिष्ट चक्र आहे. विशिष्ट वेळात ते येतात, विशिष्ट वेळी मावळतात, या ऋतूत दिसतात, त्या ऋतूत दिसत नाही. या सगळ्याचा उलगडा कसा करणार? आणि म्हणून त्यांनी कुठेतरी त्याची मांडणी करायचा प्रयत्न केला. केप्लरला अशी कल्पना सुचली की आपण जर अशी कल्पना केली की सूर्य एका ठिकाणी आहे आणि बाजूला हे तारे आहेत आणि पृथ्वी पण आणि ते फिरतायत सूर्याभोवती, तर हे असे दिसतील का? त्यांनी प्रयत्न करून पाहिले, त्याच्या लक्षात की हो, असं केलं की ते दिसत आहेत. आणि मग त्यांनी त्याच्यावरनं तो नियम बनवला. म्हणजे झालं काय की निरीक्षण केलं, त्यातनं त्याचं लॉजिक शोधलं आणि नियम बनवला. याचंच हे उदाहरण आहे. आणि याच्या आधी लोकांनी हे केलं होतं. अगदी सुरुवातीला सुद्धा ग्रह हे फिरतात याचा सुद्धा आपल्या इकडे लोकांना असंच लागला. त्यांना असं दिसलं की अरे हा तारा आहे, त्याच्या बाजूला हा ग्रह एक काहीतरी दिसत होता, तो आज इकडे इकडून तिकडे गेलाय, असा कसा गेला? मग त्यांनी नोंदी ठेवायला सुरुवात केली. त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी हे तारे, ग्रह, नक्षत्र कसे एकमेकांच्या सापेक्ष फिरतात हे दिसलं. त्याच्यावर त्यांनी त्याचं गणित बनवलं. आपल्या इकडे त्याला ज्योतिर्विद्या म्हणून ओळखलं जायचं, परदेशात त्याला ॲस्ट्रॉनॉमी. सायन्स इज ॲस्ट्रॉनॉमी, लॉजी इज काय होणार. बोला लवकर सांगा काय होणार माझं. काही होणार नाही, तुम्ही जा आणि घरी अभ्यास करा, असं आहे त्याचं उत्तर. बरोबर. सर माझा प्रश्न असा आहे, माझं नाव रिदम जोहरे, मी इथं 9वीत आहे. माझा प्रश्न असा आहे, पहिला जो कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवला होता तो बिना कम्प्युटरचा कसं काय बनवला होता? असं आहे की कुठलीही गोष्टही जेव्हा बनते तर ती खरं तर इथे बनते. पहिल्यांदा आपण वेगवेगळ्या प्रकारे विचार करतो. आता कॉम्प्युटरमध्ये वेगवेगळ्या ज्या गोष्टी केल्या जातात त्याच्यामध्ये मुळात ज्याला लॉजिक म्हणतात, तर्कशास्त्र किंवा लॉजिक, ते वापरलेलं असतं. आता आपण काही गोष्टींमधलं असं लॉजिक पाहू शकतो. त्याला मूलभूत असे 3च लॉजिकचे हे मानले जातात, नॉट, अँड आणि ऑर. एक उदाहरण सांगता येतील तुला नॉटचं एखादं किंवा अँड किंवा ऑरचं. आता उदाहरणार्थ माझ्याकडे पेन असेल किंवा पेन्सिल असेल तर मला लिहिता येईल. बरोबर आहे का? बरोबर आहे. पण माझ्याकडे पेन असेल किंवा कागद असेल तर मला लिहिता येईल. बरोबर आहे का? नाही. मग काय पाहिजे? माझ्याकडे पेन किंवा पेन्सिल आणि माझ्याकडे पेनाबरोबर किंवा पेन्सिलीबरोबर काय असायला पाहिजे? कागद. म्हणजे पेन अँड पेन्सिल हे लिहिता ऑर पेन्सिल चालतं, पण पेन अँड पेपर असेल तर लिहिता येईल. बरोबर आहे, कारण पेपर पण नेसेसरी आहे. बोथ आर रिक्वायर्ड. तेव्हा ज्या ठिकाणी दोन्ही गोष्टी रिक्वायर्ड असतात त्याला अँड लॉजिक वापरतात. एक दोनपैकी कुठली चालेल असेल त्याला ऑर वापरतात. आणि जेव्हा उलट असेल तेव्हा नॉट वापरतात. बरोबर. तू जरा बोलला नाहीस तर बरं होईल असं आपण काय वेळेला एखाद्याला सांगतो ना, तो सारखा कटकट करतो, तसं असतं ते की नाही नीट चांगलं होईल असं वाटतं. तर ही 3 लॉजिक वापरून वेगवेगळ्या गोष्टी गणितही मांडली होती आधीच. त्या बुल नावाच्या माणसाने मांडली आणि म्हणून त्याला बुलियन अल्जेब्रा असं म्हणतात. त्यांनी या गोष्टी मांडल्या की 1 and 1 is 1. हेही असेल आणि तेही असेल तर ती गोष्ट शक्य आहे. पेन असेल, कागद असेल, लिहिता येईल. त्याच्यानंतर ऑर, तसंच त्यांनी हे केलं. असं करत ती गणितं बनवली. गणिताने ते करून पाहिलं आणि मग प्रत्यक्षात ते कॉम्प्युटरवर जेव्हा बनला कॉम्प्युटर तेव्हा त्यांनी ती वेगवेगळी बनवून पाहिजे प्रत्यक्षात. थँक्यू सर. माझा प्रश्न आहे की चंद्रावर पाणी असतं त्याला म्हणतो लुनार वॉटर. ते साध्या पाण्याच्या कंपॅरिझनपेक्षा ते जास्त डेंजरस आहे बनण्यासाठी. जर ते आपण टच जरी केलं आपण एक्सपायर होऊ शकतो.
चंद्रावर पाणी आपल्या शरीरातलं बाहेर का पडू शकतं याचं वेगळं कारण आहे. आपण जर उद्या तू जर चंद्रावर गेलीस तर तुला असंच जाते का आता जशी आहेस तशी बसली याला तर गेली तर काही वेगळं वापरायला लागेल? काय वापरायला लागतं? बरोबर आहे, तू म्हणते करते, तो तुला शब्द आठवलाय, स्पेस स्पेस सूट. जोरात सांग. स्पेस सूट घालायला लागेल. का बरं? कारण चंद्रावर ऍटमॉस्फिअर नाहीये आणि चंद्रावर ऍटमॉस्फिअर नसल्यामुळे आपल्या कातडीवरचं तोंडातलं सगळीकडचं पाणी झपाट्याने इव्हॅपोरेट होऊन जाईल आणि आपण ड्राय होऊ, म्हणून तो वापरायला लागतो. त्यामुळे चंद्रावर माणूस जर असाच गेला चालत तर तो ड्राय होऊन जाईल, हे खरं. पण चंद्रावर जे पाणी आहे ते तिकडे ध्रुवाच्या बाजूला आहे, ते गोठलेल्या स्वरूपात आहे, त्यामुळे ते इव्हॅपोरेट होत नाही. पण ते पाणी असं काही डेंजरस वगैरे आहे, शेवटी ते किंचित कॉम्पोजिशन वेगळं असलेलं पण पाणीच आहे. ऍक्च्युली सर एक मूवी बनली मूवी मध्ये गमती जमती दाखवतात, पण असं शेवटी कार्टून मूवी थोडीशी एलिच पाहायला पाहिजे ना, इमॅजिनरी असतात काही काही त्यातल्या. पण यासाठी काही सायंटिस्ट नाही, असं काही डेंजरस वगैरे काही नाही आहे. त्याच्यासाठीच ऑथेंटिक साईट्स. हा, ते जे मगाशी मी म्हटलं ना की चांगल्या साईट्स वर जाऊन पहा, नाहीतर तुम्हाला काय म्हणतात ना चुकीची माहिती मिळते. योग्य साईट पाहिजे. माय नेम इज सिद्धार्थ फ्रॉम ग्रेड 10th SSC. माझा प्रश्न असा होता की आपल्याला सकाळच्या 8:30-9 वाजले तरी चंद्र आणि सूर्य सोबत दिसतात, ते काम रोज दिसतात का? नाही, कधीतरी. कधीतरी दिसतात. त्याचं काय कारण आहे? सूर्याची सूर्य आपल्याभोवती किती वेळा फिरतो? 24 तास. आणि चंद्र किती वेळात फिरतो? 24 तासात. 24 तासात. पण शिवाय चंद्र पृथ्वीभोवती फिरत राहतो एका महिन्यात, त्यामुळे तो किंचित किंचित पुढे जातो तिथीप्रमाणे, बरोबर आहे. त्यामुळे काही वेळेला अशा तिथीला चंद्र आणि इकडे सूर्य आणि इकडे चंद्र आणि इकडे पृथ्वी असा तो त्रिकोण बनतो, त्यामुळे आपल्याला ते तसं दिसतं. इथे जाता ते गंमत सांगायला हरकत नाही की चंद्राच्या तिथी कशा होतात याचं एक सोपं डेमॉन्स्ट्रेशन आपण घरी पण पाहू शकतो. एक चेंडू घ्यायचा, एक दिवा लावायचा आहे दूर असा मागे, आणि असा स्वतःवरती तो चेंडू फिरवत द्यायचा. आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा चेंडू असतो तेव्हा त्याचा आपल्याला दिसणारा प्रकाशित भाग आणि अंधाराचा भागे बदलत जातात, आणि ते बरोबर आपण जेव्हा इकडे दिव्याकडे ठेवतो चेंडू तेव्हा आपल्या बाजूला पूर्ण ब्लॅक असतो तो, आणि या अपोजिट ठेवू तेव्हा पूर्ण व्हाईट असतो. ती असते पौर्णिमा, बरोबर. आणि मधल्या काळात तो फिरतो, तेव्हा या तिथी आपल्याला सहजपणे अशा छोट्याशा प्रयोगातून पण घरी पाहता येतात. नमस्कार, माझं नाव केदार फिले. माझा प्रश्न असा होता की या पूर्ण युनिव्हर्समध्ये आपण एकटे आहोत का बाकीच्या प्लॅनेट्स पण लोक राहतात? मगाशी मी एक सांगितलं तुम्हाला की सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला माहिती नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं विज्ञानाला माहिती नाही. मला माहिती नाही म्हणून ती थाप नाही मारत आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण आज आपल्याला इतर याच्यावर कोणी आहेत किंवा नाही याचा पत्ता लागलेला नाही. आता विज्ञानाची पद्धत काय आहे की एखादी गोष्ट आहे म्हटलं तर आपल्याला ती सिद्ध करावी लागते. प्रत्यक्ष दिसते किंवा प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला येते तरच आपण म्हणू. मग उद्या एखादा जर असा परग्रहांचा प्राणी आपल्याला आला आणि भेटला किंवा त्याचा संदेश मिळाला तर मात्र आपल्याला म्हणावं लागेल की असे प्राणी आहेत. पण शक्यता अनेक आहेत की असे प्राणी असतीलही, आणि कदाचित ते आपल्यापासून एवढे दूर असतील की त्यामुळे आपल्याला त्यांचा पत्ता लागत नसेल. आणखी एक शक्यता आहे की कदाचित असे प्राणी असतील ते पृथ्वीच्या जवळपास सुद्धा येऊन गेले असतील आणि ते पृथ्वीवर लक्ष सुद्धा ठेवून असतील, पण त्यांना असं वाटत असू शकेल की लोक आपापसात एवढे भांडतात, छोट्या छोट्या गोष्टींकरता एकमेकांना मारायला निघतात, असल्या मूर्ख प्राण्यांबरोबर आपण संबंध ठेवायचा नको नको असं सुद्धा असू शकेल. थँक्यू. माय नेम इज ईशान राउत. मेरा जो क्वेश्चन है वो है ये है कि अर्थ जो है वो लेफ्ट को घूमती है कि राइट को घूमती है? किसके लेफ्ट को या राइट को? मतलब वो रिवॉल्व करती है ना. अच्छा अच्छा, वो मतलब ऐसा है. नॉर्मली जो एस्ट्रोनॉमी में जो डायरेक्शंस लेते हैं वो एंगल और ये कहते हैं, दो एंगल लेते हैं.
एक ऐसा हॉरिजॉन्टल घूमने का एंगल और एक ऐसे वर्टिकल में लेते हैं और फिर डिस्टेंस, ये 3 पैरामीटर यूज करते हैं। तो नॉर्मली इसका कन्वेंशन होता है कि ये हम पॉजिटिव मानेंगे और इसको निगेटिव मानेंगे। तो एक जो ऐसी घूमती है वो डायरेक्शन नॉर्मली पॉजिटिव लेते हैं, उस हिसाब से देखेंगे तो वो ऐसी घूमती है। लेकिन दीज आर ऑल रिलेटिव, क्योंकि आप अर्थ को नीचे से देखेंगे तो ऐसी घूमती दिखेगी, ऊपर से देखेंगे तो ऐसी दिखाई देगी। तो लेफ्ट हैंडेड एंड राइट हैंडेड विल सीम अपोजिट। सो दीज आर रिलेटिव, बट नॉर्मल स्टैंडर्ड कन्वेंशन ये है कि हम वो भी पॉजिटिव लेते हैं। थैंक यू। गुड मॉर्निंग एव्हरीवन, माय नेम इज अनिल। माझा प्रश्न असा होता सर की आपण काही माझी आजी बोलायची की तांब्याच्या बाटलीत जेवण केल्यावर ते हेल्दी असतं, असं का असतं सर? तांब्याच्या भांड्यात सरसकट जेवायचं नाही, आत्ताच सांगतो। तांब्याच्या भांड्याचा जर फायदा मिळाला असेल तर पाणी त्यात ठेवलं प्यायलं तरी चालतं, कारण त्यातनं थोडंसं तांब किंचित डिझॉल्व होतं आणि ते आपल्या पोटात जातं आणि ते आपल्या बॉडीला चांगलं असतं। पण तांब्याच्या भांड्यातनं आंबट गोष्ट तर चुकूनही हे करायची नाही। तांब आणि आंबट पदार्थ यांच्यापासून पॉयझनस सबस्टन्स बनू शकतो, विच कॅन हर्ट अस। रिमेंबर, यू शुड ड्रिंक वॉटर रादर दॅन ट्राईंग एनी फूड आयटम। ओके, घाबरू नको रे, प्रश्न काही चुकीचा नसतो। सर असं बोलतात की तांब्याचा जो असतो तांबा हा खूप जास्त लोक वापरतात आता आणि स्टील खूप कमी लोक वापरतात। तर स्टीलमध्ये जे आता काही वैज्ञानिक दृष्टिकोनी बोलतात की स्टीलमध्ये पॉइझन असतं, हे खरं आहे का? स्टीलमध्ये पॉयझन असतं असं नाहीये। स्टील वापरतात का ते सोयीस्कर आहे म्हणून, पण मगाशी मी सांगितलं जसं की योग्य गोष्ट योग्य याच्यात जर वापरली तर आपल्या तब्येतीला फायदा होतो। म्हणून सरसकट स्टील वापरायची गरज नाही। तुम्ही तवा वापरताना लोखंडाचा वापरू शकता, अशा रीतीने योग्य गोष्टी करू शकता तुम्ही। पण याच्यासाठी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर आयदर मी सांगितलं तसं योग्य वेबसाईट बघायला हवी, नाहीतर एखादे माहितगार वैद्य अनुभवी व्यक्ती असं शोधायला हवी। तू भोवरा खेळलायस? नाही, भोवरा फिरवलाय का कोणी? मग काय भोवरा फिरतो तेव्हा कोणाला ऐका लक्षात कसं असं असं फिरताना पाहिला भोवरा? हा, तू पहा एकदा, पृथ्वी भोवऱ्यासारखी फिरते, पण त्याचबरोबर त्याच्यावर कुठले इतर पण फोर्स असतात, इतर तारे आणि यांचे पण फोर्स असतात, त्यामुळे तो आक्षेप चाललेला आहे एवढंच वेळ तो असा फिरतो पण किंचित। आणि त्यामुळे आता सध्या काय होतं, पृथ्वी फिरते, तो जो ऍक्सिस आहे तो ऑलमोस्ट ध्रुवाच्या मधनं जातो। ध्रुवाचा जरा उघडत किंवा मावळत नाही, माहितीये तुला? बरोबर, म्हणून त्याला ध्रुव नाव दिलंय, आढळपत दिलं अशी आपल्याकडे गोष्ट सांगतात, बरोबर? पण हा सुद्धा ते जसा भोवरा फिरतो ना तसा हा पण फिरतो अक्ष, आणि काही दिवसांनी ध्रुवाचं आढळपत जाणार आहे। ऑलरेडी सुरुवात झाली आहे, 1 डिग्रीतनं तो ऑफ केलाय आणि हळूहळू तो अधिकाधिक जाईल। किंवा ही मी जेव्हा कल्पना वाचली तर त्याच्यावर एक गमतीदार नाटक पण मी लिहिलं, त्याला ध्रुव नवीचा ढळला म्हणून। आणि या नाटकांवर मला आता गंमत आठवली, ती सांगतो तुम्हाला। एक खरं तर काय म्हणतात, आपण गप्पा मारताना जम्माडी जम्मत म्हणतो ना ज्याला, तशी सांगतात की नाही, सांगतो आपल्या मित्राला मैत्रिणीला, तशी तुम्हाला सांगतो की तुम्हाला नाटकं करायला आवडतात का? आवडतात, छोटे छोटे भूमिका गंमत जम्मत अशी असलेली। आणि चॉकलेट आवडतं का? आईस्क्रीम? तर आम्ही अशी काही नाटकं लिहिली आहेत की त्याला विज्ञान नाटकं आपण असं पुस्तक बनवलेलं आहे, ते ग्रंथालयाने प्रकाशित केलंय। त्याच्यामध्ये अशा गोष्टी पण आहेत, याच्याशिवाय इतरही अनेक गोष्टी गमती जमती आहेत त्यात। बुद्धिमत्ता म्हणजे काय, किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, किंवा फुलपाखरांच्या विषयीच्या काही गमती जमती, अशा वेगवेगळ्या विषयांवर ही नाटकं आहेत, किंवा मायग्रेटिंग बर्ड्स। तर ही नाटकं तुम्ही करा, त्याची इथे विभागीय स्तरावर स्पर्धा होणार आहे
आणि त्या विभागीय स्तरावरच्या स्पर्धेतले जे पहिले 3 विजेते असतील त्यांची 28 फेब्रुवारीला मुंबईमध्ये स्पर्धा ग्रंथालयातर्फे घेतली जाणार आहे. आणि हे पुस्तक आत्ता या विज्ञान यात्रेच्या, त्याची किंमत 100 रुपये आहे, पण विज्ञान यात्रेच्या निमित्ताने आम्ही जिथे जिथे जातोय त्या शाळांना हे विनामूल्य ग्रंथालयातर्फे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या शिक्षकांशी संपर्क साधा, तुम्हाला ते मिळतील. तुम्ही ती नाटकं बसवा आणि जरूर सादर करा. त्या नाटकांचा उद्देश हाच आहे की तुम्ही तो विषय समजावून घेऊन इतरांपर्यंत पोहोचवा. या स्पर्धेत तर तुम्ही जरूर करा, पण नंतर पण कधी तुम्हाला कुठेही जिथे विज्ञान प्रसाराची संधी मिळेल किंवा एखाद्या गॅदरिंगमध्ये अशी जरूर साजरी करा, अशी माझी विनंती. आणि यातली जी नाटकं चांगली विजेती ठरतील ती नाटकंही यूट्यूबवर लावण्यात येतील आणि तीही सगळीकडे लोकांना पाहायला उपलब्ध राहतील. याच्या मागे आमचा उद्देश हा आहे की शेवटी हल्ली नवीन माध्यमं येत आहेत आणि ती जास्त आवडतात. वाचत बसायचं हे तर चांगलंच, पण बऱ्याच जणांना असंही वाटतं की यूट्यूबवरचे पटकन व्हिडिओ पाहू. बरोबर आहे, हल्ली मम्मी सुद्धा आपली करते. ते अमकी तमकी रेसिपी वाचण्यापेक्षा मी बघते ना, ते अमकी तमकी साईट आहे त्याच्यावरती दाखवते, बघते पटकन कसं करायचं. त्यामुळे अशा गोष्टी आपल्याला पटकन पाहायला आवडतात, इतरांनाही आवडतात. हा सुद्धा याचा मागचा उद्देश हाच आहे की या गोष्टींमध्ये सुद्धा विज्ञान आहे. इव्हन त्याच्यामध्ये एका नाटकाचं तर आहे झोपेल तोच शिकेल. आपल्याला वाटेल असं उलटं कसं, ते प्रत्यक्ष नाटक तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल. तर अशा सगळ्या गोष्टी याच्यात दिल्या आहेत आणि या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी आमची यामागची भावना आहे. या वेगळ्या माध्यमाचा आम्ही आणि तुम्ही एकत्र वापर करणार आहोत आणि याच्यात तुमच्या कल्पकतेला वाव आहे. तुम्ही याच्यात मॉडेल्स टाकू शकता, तुमच्या कल्पनेप्रमाणे बनवून चित्र टाकू शकता, वेगवेगळ्या आकृत्या देऊ शकता आणि त्या व्हिडिओत येतात. तुम्ही तुमच्या शाळेच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये सुद्धा सादर करू शकता. त्याच्या हल्ली व्हिडिओ काढणं तर सोपं झालंय. कॅमेरा मिळाला तुम्हाला, हे मोबाईल मिळाला, त्याच्यावर छान हे करता येतं रेकॉर्डिंग आणि ते जरूर यूट्यूबवर लावा देखील. त्याचा फायदा काय आहे की तुमच्या माहितीतल्या अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. नुसती त्या पुस्तकात किंवा ते पुस्तक वाचण्यापर्यंत मर्यादित राहणार नाही. हा आमचा उद्देश आहे आणि त्यानिमित्ताने तुमच्यातले जे कलाकार आहेत त्यांना सुद्धा चमकायची संधी मिळेल. माझे नाव शैला आहे. स्ट्रीट लाईट ऑन ऑफ ऑपरेट कोण करतो? स्ट्रीट लाईट ऑन ऑफ करण्याचे 2 प्रकार आहेत. एक तर पूर्वी सर्वसामान्यप्रमाणे एका माणसाला काम हे दिलं जायचं, तो ऑन ऑफ करायचं. त्या ठिकाणी वायर जिथे येऊन बटणं असायची तिथे एकत्रितपणे ऑन ऑफ करायचं काम करायचं. हल्ली आता बऱ्याच ठिकाणी ऑटोमॅटिक केलं गेलं आहे की बाहेरचा प्रकाश एका विशिष्ट लेवलच्या वर आला सूर्य उगवल्यामुळे की ते ऑटोमॅटिकली ऑफ करतो आणि विशिष्ट लेवलच्या खाली गेला तर तो ऑटोमॅटिकली ऑनही करतो. त्यामुळे काही वेळेला काही ठिकाणी असं घडलेलं आहे की ग्रहण असेल जर सूर्याचं, तर जेव्हा पूर्ण ग्रहण होतं ज्याने सूर्य अजिबात दिसेल असतो, अशा वेळेला सुद्धा हे दिवे आपोआप लागतात. माझं नाव ईश्वरी वैरागकर आहे. आपल्या सांस्कृतिक म्हणजे याच्यामध्ये सायन्स काय आहे की माणूस मेल्यानंतर त्याला जाळतात काही लोक आणि काही लोक त्याला पुरतात. मग त्यात म्हणजे काय तुम्ही प्रेफर करता? असं आहे की या 2 पद्धती आहेत. त्याच्यामागे लोकांच्या आपापल्या धार्मिक भावनाही असतात, पण त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर एक प्रॅक्टिकल मुद्दा असा आहे की जर खरोखरच आपण प्रत्येक माणूस पुरून टाकायचा आणि तेवढी जागा ह्याच्यासाठी ठेवायची असं ठरवलं तर पृथ्वीवर माणसांची संख्या एवढी आहे की जिवंत माणसांना जागा कमी कमी पडायला लागेल. हा मोठा हे आहे. त्यामुळे जाळून टाकणं हा मार्ग त्या दृष्टीने अधिक सोयीचा आहे आणि त्याच्याकडे आपण बघतो. पण शेवटी आपण जी गोष्ट जाळतोय ती काही असं एखादा कागद किंवा लाकडाचा तुकडा नसतो, एक व्यक्ती असते, त्याच्याबाबत तुमच्या भावना असतात. त्यामुळे त्या लक्षात घेऊन तुम्ही काय करायचा हा निर्णय तुम्ही घ्यायचा असतो. पण त्याच्या मागचं वैज्ञानिक तुलना जर केली तर तुम्ही सुद्धा हे ठरवू शकाल की कोटी पद्धत जास्त चांगली. इजिप्तमध्ये जे मम्मी जे असते मम्मी, तर तिला कसं प्रिझर्व करतात किंवा कसं काय? बेसिकली असं आहे की काही केमिकल्स जी असतात ती बॅक्टेरिया निर्माण होण्याला प्रिव्हेंट करतात. त्यांनी तशी केमिकल शोधून काढली कारण त्यांची अशी कल्पना होती की काही काळानंतर ते पुन्हा एकदा त्यांना पुढचं आयुष्य मिळेल
आणि मग ते जिवंत होतील राजे, आणि मग ते त्यांचे सगळे सेवक आणि इतर गोष्टी त्याला त्यांच्या मिळतील. आणि त्यांनी ते मसाले शोधून काढले, त्याला मसाले म्हणायचे त्यावेळेला, आणि त्या मम्मी हे केल्या. आजही जर एखाद्या व्यक्तीची अनफॉर्च्युनेट डेथ झाली आणि त्यांच्या अन्य व्यक्तीला यायला वेळ लागणार असेल तर वेगवेगळ्या पद्धती प्रिझर्व करण्याच्या वापरल्या जातात, आयदर केमिकल किंवा टेम्परेचर वापरून नाही. सो इट इज अ वे ऑफ प्रिझर्विंग बेसिकली. नमस्कार, माझं नाव श्रेया आहे आणि माझा प्रश्न असा आहे की कलर ब्लाइंडनेस काही काही लोकांना असतो, तो कसं काय होतो? ॲक्च्युली आपल्याला कलर दिसतात याचं कारण आपल्या डोळ्यामध्ये 3 प्रकारचे सेन्सर्स असतात आणि ते रेड, ग्रीन आणि ब्ल्यू या कलरची इंटेन्सिटी मोजतात. त्यामुळे आपल्याला जेव्हा रंग दिसतात तेव्हा या 3 सेन्सरवर पडणाऱ्या प्रकाशामुळे किती तीव्रता त्या प्रकाशाची दिसते त्याच्याप्रमाणे सिग्नल निर्माण होतात ती, आणि त्यांची मेंदूत बेरीज केली जाते आणि मग आपल्याला त्या बेरजेवरनं कळतं की हे कॉम्बिनेशन आहे, हा रंग. तर त्यामुळे 2 गमतीदार गोष्टी होतात. एक म्हणजे प्रत्येकाच्या त्या सेन्सर्समध्ये आणि मेंदूच्या इंटरप्रिटेशनमध्ये किंचित फरक असतो खरं तर. त्यामुळे हे सांगणं अशक्य आहे की मला लाल रंग जसा दिसतो तसाच प्रत्येकाला इथे बसलेला दिसतो, तो कदाचित वेगळा दिसत असेल. पण होतं काय की लहानपणापासून आपल्याला सांगतात हा असा दिसतोय ना रंग, याला लाल म्हणायचं, हा असा दिसतोय त्याला निळा म्हणायचं, याला म्हणायचं पिवळा. तर आपल्या डोक्यात तो जो काय रंग दिसत असतो त्याला आपण पिवळा म्हणतो. पण आता काही लोकांमध्ये काय होतं, हे सेन्सर नीट कार्य करत नाहीत किंवा पूर्णपणे ॲबसेंट असतात, किंवा काही वेळेला फक्त 3 पैकी 1 ॲबसेंट असतो. त्या व्यक्तींना विशिष्ट कलर दिसतात, विशिष्ट कलर दिसत नाही, किंवा अजिबातही कलर दिसत नाही. मग एका अर्थाने ब्लॅक अँड व्हाईट चित्र दिसल्यासारखं दिसतं. काही जणांना एक त्यातला कलर मिसिंग असेल, समजा रेड मिसिंग आहे तर फक्त ग्रीन आणि ब्लूच्या कॉम्बिनेशननी दिसतात, आणि रेडला ते पुन्हा ब्लॅक अँड व्हाईटच्या जवळ जायला लागतं. अशी वेगळे याचे ओळखण्याचे तक्ते असे इंटरनेटवर वगैरे मिळतात की ज्याच्यामध्ये पाहून तुम्ही ठरवू शकता तुम्हाला सगळे रंग बरोबर दिसत आहेत. हा प्रयोग अजिबात स्वतः करायची गरज नाही, कारण याच्याकरता छापील तक्त्याची गरज असते आणि तज्ञाची गरज असते. ते तक्ते स्टडी म्हणून तुम्ही पाहायला हरकत नाही, माहिती म्हणून, कारण आपल्या इव्हन ज्या आपण स्क्रीनवर मोबाईलच्या किंवा कॉम्प्युटरच्या पाहू त्याच्या सेटिंगप्रमाणे पण कलर दिसतात वेगळे. त्यामुळे त्याच्यावरनं आपली तपासणी करायला जायचं नाही, पण तुम्ही ते काय आहे ते कुतूहल म्हणून पाहू शकता. मी सानिया भारती. माझा प्रश्न हा आहे की AI आहे ते वुमेनसाठी चांगलं आहे का नाही? AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बरोबर? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा शोध माणसानेच लावलेला आहे. त्याचा अर्थातच काही काही गोष्टींमध्ये माणसाला फायदा पण होतोय की भाषांतर करण्यामध्ये, किंवा काही काही अशाही प्रणाली डेव्हलप केलेल्या आहेत की जिथे डॉक्टरांना रोगनिदानामध्ये त्याची मदत होऊ शकेल, वैमानिकांना वैमानिक विमान चालवण्यामध्ये त्याची मदत होऊ शकेल. त्यामुळे आपला एक मदतनीस म्हणून हा नक्कीच चांगला आहे. पण आपण पूर्णपणे त्याच्यात विसरणं चांगलं आहे का? किंवा खरं तर तुम्ही हा जर विचार केला की चाकू माणसासाठी चांगला आहे का वाईट आहे? कशासाठी वापराल त्याच्यावर आहे, बरोबर? चाकू मी भाजी कापायलाही वापरू शकते, एखाद्याचं ऑपरेशन करायलाही वापरू शकते आणि एखाद्याला इजा करायलाही वापरू शकते. म्हणजे साधनावर काही नाहीये, मी ते कशासाठी वापरते त्याच्याप्रमाणे त्याचा उपयोग ठरणार आहे. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स माणसासाठी चांगला आहे का वाईट आहे याचं सरसकट उत्तर नाही देता येणार, पण तो तुम्ही कशा रीतीने वापरता त्याच्यावर ठरू शकेल. आता कोणाला विचारायचे प्रश्न का आपण थांबूया? थांबूया, कारण आता 12 वाजले की 12 झालेले आहे. आपण इतके गडबडून गेलो आणि उत्साहित सुद्धा झालेलो आहे, बरोबर आहे? जिज्ञासा जागृत करण्यासाठी हा कार्यक्रम निश्चितच महत्वाचा ठरला. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका, जे दिसते ते असेच आहे, उलगडण्याला शिका. आणि याला मदत केलेली दोन्ही मान्यवरांनी. अत्यंत महत्वाचा आणि जिज्ञासू जागृत करण्याचा असा हा कार्यक्रम निश्चितच आपल्याला प्रेरणादायी ठरेल.
आपण निश्चितच त्या दृष्टीने पुढील सगळं कार्य करत असताना विज्ञान कुठे आहे याचा शोध घेत राहू. आपला मौलिक वेळ त्यांनी आपल्यासाठी दिला याबद्दल मानवधन सामाजिक शैक्षणिक विकास संस्थेतर्फे मी मान्यवरांचे मनपूर्वक आभार मानते. तरी ही संधी आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय कोल्हे दादा, माननीय कोल्हे मॅडम यांचेही मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.